सबद्धवे सपुरिसा चजन्ति न कामकामालप्यन्ति सन्तो सुखेन पुट्ठाथवा दुःखेन उच्चावचं पंडिता दर्शयन्ति। समग्र मानवजातीला दुःखमुक्त करणारे तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा दुःखमुक्तीचा महान आर्य संदेश बौद्ध धम्म, तथागताच्या शुद्ध पवित्र सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बुद्ध धम्म संघ या तीनही रत्नाला पुन्हा एकदा धम्म दीक्षेच्या द्वारे तुम्हाला, आम्हाला, संपूर्ण भारताला, संपूर्ण जगाला त्रिरत्नाची नव्याने ओळख करून देणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महान परमरत्नांना त्रिवार अभिवादन करतो। आपल्या सुंदरशा सातवाहन बुद्ध विहार सिद्धार्थ नगर हडको N12 औरंगाबाद या ठिकाणी असलेल्या आपल्या सुंदर बुद्ध विहारामध्ये रोजच्या सायंकाळच्या धम्म संस्कारासाठी उपस्थित आपण सर्व उपासक उपासिका आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगल मैत्री, खूप खूप आशीर्वाद। आजच्या धम्म संस्कारामध्ये आपण जेतवनातील एक सुंदर अशी धम्मकथा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजचा उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी विशेषतः ज्या ज्या लोकांना परिस्थितीनुसार दुःख होते, परिस्थितीनुसार झालेल्या दुःखातून माणसाने कसं बाहेर यायला पाहिजे या संदर्भात दिलेला उच्चतम असा हा आजचा उपदेश आहे। आज धम्मपदातील 6वा वग्ग अर्थात पंडित वग्ग, पंडित वग्गातील गाथा क्रमांक 8, एकंदरीत धम्मपदातील गाथा क्रमांक 83 आपण बघण्याचा प्रयत्न करूया। ही कथा 500 भिक्खूंच्या साठी दिलेली जेतवनातील तथागत सम्यक संबुद्धांचा उपदेश आहे। तथागत सम्यक संबुद्धांनी ज्या पद्धतीनं सिद्धार्थ गौतम अवस्थेपासून ते सम्यक बुद्ध अवस्था प्राप्त करेपर्यंत त्यांनी सुख आणि दुःख या दोन गोष्टी कशा पद्धतीनं समजावून घेतल्या। सुख यालाही कारण आहे, दुःख याला सुद्धा कारण आहे। तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की जेव्हा माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा माणसाला दुःख होते, आणि जेव्हा माणसाच्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा माणसाला सुख होते। मग या जगामध्ये असलेल्या प्रत्येक माणसाला जर आपण विचारलं की तुझ्या इच्छा पूर्ण झाल्यात का, तर उत्तर येते नाही झाल्यात। त्याला जर पुन्हा विचारलं की बाबा अशी काही टाइम टेबल, असा काही वेळ, किती दिवस लागतील तुझ्या इच्छा पूर्ण व्हायला, किंवा 2023, 24, 25, 26, 30 एवढ्या वर्षात तुझ्या पूर्ण इच्छा पूर्ण होतील, असं जर कोणालाही विचारलं तर तो म्हणेल बाबा माझ्या हातात काय आहे का, माझ्या हातात काय। उदाहरणार्थ एखाद्या उपासकाला गाडी घ्यायची आहे, नाही ना, एखाद्या उपासकाला घर बांधायचं आहे, एखाद्या उपासकाला काहीतरी मोठं विधायक काम करायचं आहे, आणि त्या उपासकाजवळ पैसेच नाही आहेत। त्याची मरमर सुरू आहे, त्याचे कष्ट सुरू आहेत बिचारायचे, पण त्यांनी अपेक्षिलेली जी इच्छा आहे ती फार मोठी आहे, बलाढ्य आहे, बलाढ्य इच्छा आहे, आणि मग ती इच्छा पूर्ण नाही झाली की माणसाला दुःख होते। म्हणजे ज्या ज्या इच्छा माणसाच्या मनात आहेत त्या इच्छा जर पूर्ण झाल्या नाहीत तर मग माणसाला दुःख होते, आणि ज्या ज्या इच्छा पूर्ण झाल्या की मग माणसाला सुख होते, म्हणजे समाधानी होते, माणूस आनंदी होते। आता बुद्धांनी याही पुढे जाऊन असं सांगितलं की श्रद्धावान धम्मप्रिय उपासक आणि उपासिकांनो,
श्रावस्तीतले उपासक उपासिका असतील, किंवा एका वर्षावासामध्ये तथागत सम्यक संबुद्धांसमवेत असलेल्या 500 भिक्खूंसाठी हा उपदेश होता. तर त्यांच्या संदर्भातला हा उपदेश असेल. तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की धम्मप्रिय उपासक उपासिकांनो, सज्जन हो, आपण प्रामुख्याने ही गोष्ट आमच्या चिरस्मरणामध्ये ठेवली पाहिजे की इच्छा कोणत्या पूर्ण करायच्या. जबाबदाऱ्या आपल्यावर पडलेल्या आहेत, त्या जबाबदाऱ्यातून बाहेर येणं म्हणजे सुख आहे. सरळ साधा सोपा अर्थ आहे ना याच्यातलं, की ज्या ज्या जबाबदाऱ्या तुम्हाला तुमच्या परिवाराने दिलेल्या आहेत, ज्या ज्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वतःहून स्वीकारलेल्या आहेत, त्या जबाबदाऱ्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पूर्णत्वाकडे नेणं म्हणजे माणसाला सुख वाटते, समाधान वाटते. सुखाची तेवढीच व्याख्या आहे का? नाही. तथागत सम्यक संबुद्धांनी आजच्या या प्रवचनामध्ये सुखाची जी व्याख्या सांगितलेली आहे की आसक्ती, तृष्णा, आसक्ती, मोह, 3 गोष्टी आहेत, है ना. अपेक्षा म्हणा त्याला, आसक्ती म्हणा त्याला, त्याला तृष्णा म्हणा. तर या 3ही प्रकारे निर्माण होणाऱ्या ज्या काही इच्छा आहेत, त्या इच्छांच्या पूर्तता करता करता माणसाचं जीवन कधी निघून जाईल समजणार नाही. माणसाचं आयुष्य कधी संपून जाईल तेही माणसाला समजणार नाही. पण बुद्ध असं म्हणतात की माझ्या धम्मप्रिय उपासक उपासिकांनो, माझ्या भिक्खू आणि भिक्खुनींनो, जेव्हा तुम्हाला तुमच्या कोणत्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत हे प्रामुख्याने समजेल ना, तर तेव्हा तुम्ही दुःखी होणार नाही. बघा किती सोपा उपदेश आहे. म्हणजे कोणत्या गोष्टीला आम्ही प्राधान्य द्यायला पाहिजे, कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायला पाहिजे याच्या प्रवचनात बुद्धानं सांगितलं. मग 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 3 गोष्टी कोणत्या आहेत? म्हणजे तथागत सम्यक संबुद्धाच्या काळातले लोक, 28 बुद्धांच्या काळामध्ये निर्माण झालेले लोक, तथागत सम्यक संबुद्धांच्या अगोदरच्या काळात असलेले लोक, किंवा तथागत सम्यक संबुद्धांचं धम्मशासन संपल्यानंतर निर्माण होणारे लोक, किंवा आज तथागत गौतम बुद्धाच्या धम्मशासनामध्ये वावरणारे आपण सारे लोक, या सगळ्यांना 3 गोष्टीची नितांत अपेक्षा आहे, गरज आहे, आणि त्या गरजा आपण पूर्ण केल्या पाहिजे. नंबर 1 गरज आहे अन्न. बरोबर आहे. आता अन्न सगळ्यांना भेटतेच आहे. नंबर 2 गरज आहे वस्त्र, ते पण मुबलक प्रमाणात आहे. नंबर 3 आहे निवारा. छोट्या मोठ्या कुठल्या ना कुठल्या तरी घरात आपला ते गुजारण चालू आहे, निवाराही आपला व्यवस्थित आहे. मग याही पलीकडे बुद्धाच्या काळात सुद्धा, किंवा याही काळात सुद्धा, किंवा या जगामध्ये शेवटचा जो शिल्लक राहणारा माणूस आहे, म्हणजे या जगामध्ये शेवटच्या माणसाच्या सुद्धा त्या 3च गरजा असतील. किंवा जगामध्ये जर तुम्ही कुठे गेले तर त्या 3च गरजा असतील. त्या बाकीच्या गरजा आम्ही लादून घेतलेल्या आहेत की आपल्याला मोबाईल पाहिजे, ही एक गरज आहे, आणि ती काळानुसार ती गरज आहे, बरोबर आहे, ही एक गरज आहे. नंतर आणखी एक गरज आहे की दर्जेदार शिक्षण, बरोबर आहे. म्हणजे साऱ्याच गोष्टी असतील आणि शिक्षण नसेल तर माणूस जिवंत राहू शकत नाही. आता वाचणं लिहिणं म्हणजे शिक्षण होत नाही. बाबासाहेब म्हणतात की शिक्षण म्हणजे काय, चांगलं आणि वाईट यातला फरक ज्याला समजतो ना तो सुशिक्षित आहे. चांगलं आणि वाईट हे काय प्रत्येकाला समजते का बरं? चांगल्या आणि वाईट गोष्टी अजिबात नाही समजत. पण बुद्धाच्या काळात अज्ञानी आडानी लोकांना सुद्धा ह्या गोष्टी समजायच्या आणि म्हणून ते सुखी राहायचे. अज्ञानी अडाणी लोक होते तरी अज्ञानी लोक सुद्धा सुखी होते, पण त्यांच्यामध्ये धम्मज्ञानानुसार एक सज्ञानपणा निर्माण झाला होता की कोणत्या गोष्टीकडे आम्ही सर्वाधिक लक्ष दिलं पाहिजे, किंवा आमचं जीवन जगण्यासाठी माणसाने कशा पद्धतीनं कोणत्या कोणत्या इच्छांना प्राधान्य दिलं पाहिजे, अपेक्षांना प्राधान्य दिलं पाहिजे, आणि कोणत्या कोणत्या अपेक्षा पूर्ण करायला पाहिजे, या संदर्भातलं अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं विवेचन आजच्या या गाथेमध्ये आणि कथेमध्ये तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं. वेरज्जा या गावचा एक ब्राह्मण व्यक्ती तथागत सम्यक संबुद्धांजवळ आला आणि बुद्धांना येऊन विनंती केली की भगवान, पुढचा वर्षावास तुम्ही वेरज्जा गावामध्ये करा, बरोबर. मग तथागत सम्यक संबुद्धांनी त्याला सांगितलं की काय हरकत नाही, आम्ही येतो. आता तथागत सम्यक संबुद्धांसमवेत 500 भिक्खू त्या वेरज्जा गावामध्ये वर्षावासासाठी गेले.
आता पूर्वीच्या काळी जे उपासक उपासिका भिक्खू संघाला निमंत्रित करायचे वर्षावासाला, तर त्यांचा एक समूह असायचा, जसा तुमचा समूह आहे, उपासिकांचा समूह. त्यागत सम्यक संबुद्धांच्या काळात सुद्धा वर्षावासासाठी निमंत्रण देण्यासाठी येणाऱ्या उपासकांकडे ती जबाबदारी असायची. आता विशेष म्हणजे एका विहारात 500, 1000, 10,000, 20,000, 30,000, 40,000 आणि 50,000 भिक्षू राहायचे. तर साहजिक आहे 50,000 लोकांना रोज भोजनदान देताना कमी जास्तपणा तर होईलच काहीतरी. पण झालं इथं असं की या वेरज्या नावाच्या गावातील एका सदग्रस्त ब्राह्मणाने तथागत सम्यक संबुद्धाला विनंती केली की भगवान अनुकंपा करा, आमच्या गावात येऊन आम्हाला 3 महिन्यासाठी उपदेश द्या. तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले काय हरकत नाही. तथागत सम्यक संबुद्धांच्या समवेत 500 भिक्खू त्या वेरज्या गावात जाऊन राहू लागले आणि त्यांचा वर्षावास सुरू झाला. आता हा जो ब्राह्मण होता त्या गावचा, वेरज्या गावचा, तो अतिशय धनधान्याने परिपूर्ण होता. बरोबर आहे. म्हणजे असे फारच कमी, म्हणजे 1% उदाहरण असं तुम्हाला सापडेल की 100रातले 10च लोक गरीब आहेत बुद्धाला मानणारे. बुद्धाच्या काळातले लोक 100रातले फक्त 10च लोक गरीब आहेत बुद्धाला मानणारे, पण 90 लोक असे श्रीमंत आहेत की या 10% लोकांना ते 90% लोक दत्तक घेऊन टाकायचे. तर या सुज्ञ लोक सुद्धा तसेच करायचे बुद्धाच्या काळात. आता 50,000 भिक्खू संघ येत असताना 10-15 लोकांचं ते कामच नाही आहे का काम? आपल्या घरात 4 पाहुणे आल्यानंतर आपली किती तारांबळ उठते बरं, आहे ना? सून, सासू, लेक सगळ्या कामात लागतात. सगळ्यांना कामं करावं लागते. कोणी कांदे कापते, कोणी मिरच्या कापते, कोणी कोथिंबीर कापते, कोणी काय करते, कोणी काय करते, सगळंच करावं लागते 4 लोक आले की. आता 50,000 लोक येऊ लागले आणि ते भिक्खू आहेत, किती मोठी तारांबळ उडत असेल. झालं असं की 1 ते 1.5 महिन्यापर्यंत या ब्राह्मणाने, या सदग्रस्तांनी त्या 500 भिक्खूंची आणि तथागतांची खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था ठेवली. 1-1.5 महिन्यानंतर त्या गावामध्ये पडला दुष्काळ. 1-1.5 महिन्यानंतर त्या गावामध्ये पडला दुष्काळ. आता पुढे 1.5 महिना राहायचा आहे, 3 महिन्याचा वर्षावास आहे. 1.5 महिना तर व्यवस्थित गेला, 1.5 महिन्याचा वर्षावास आहे पूर्ण राहिलेला. मग झालं असं, भिक्खू जर दारात आला तर बिचारे ते अर्ध्या पोटानं राहायचे आणि थोडंसं उरलेलं किंवा जे काही जसं अन्न असेल ते अन्न सुद्धा त्यांना ते त्यांच्या भोजन पात्रात द्यायचे. भिक्खू विहारात आल्यानंतर त्यातलं अर्ध अन्न ते खायचे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्यातलं अर्ध अन्न वाटायचे. बघा, आलं लक्षात? म्हणजे त्या गावातले लोक अर्ध्या पोटानं राहायचे, त्या गावातले भिक्खू सुद्धा अर्ध्या पोटानं राहायचे आणि त्यांच्या पात्रातलं म्हणजे भिक्षा पात्रातलं अन्न ते त्यांच्या आजूबाजूला विहारामध्ये असलेल्या साऱ्या लोकांना वाटायचे. असं करता 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 1.5 महिना संपून गेला. पण जे लोक त्या भिक्खूच्या भोजन पात्रातलं भोजन करायचे, भिक्षा पात्रातलं भोजन करायचे, ते लोक मात्र तिथं मग सेवा द्यायचे. जसं लॉकडाऊन आता किती जबरदस्त उदाहरण आहे आपल्याला, म्हणजे अजरामर उदाहरण आहे. हजारो पिढ्यासाठी आपण हे उदाहरण सांगू शकतो, हजारो पिढ्यांसाठी, की या त्या काळामध्ये 2 वर्षाच्या काळामध्ये चांगले लोक, या चांगल्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांची कदर केली, बिचाऱ्यांनी खूप मदत केली एकमेकांना. आणि काही असे होते की बिचारे बोलतही नव्हते, पाहतही नव्हते, घाबरून जायचे बिचारे लोक. चांगले लोक जेव्हा तुमच्या संपर्कात येतात ना, तर खरंच त्यांचा चांगुलपणा आपण घेतला पाहिजे. कुठल्याही जाती धर्माचा समाजाचा असो त्याला काय घेणं नाही. चांगला माणूस चांगला आहे आणि प्रत्येकांमध्ये चांगुलपणा आहे. मी वारंवार ही गोष्ट सांगत असतो की चांगला माणूस हा चांगला आहे आणि प्रत्येकामध्ये चांगुलपणा आहे. हा चांगुलपणा आपण हेरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथं सुद्धा आपल्याला सगळ्यांमध्ये चांगुलपणा दिसतोय. चांगुलपणा इथे कोणाकोणात आहे की जे लोक, वेरज्या गावातले लोक हे अर्ध्या पोटाने राहत आहेत आणि भिक्खूला आपल्या भोजनातलं अर्ध भोजन देत आहेत. भिक्खूंमध्ये पण चांगुलपणा आहे. ते विहारात आल्यानंतर भिक्षाटनातलं अर्धच अन्न खात आहेत आणि त्यांचं अर्ध अन्न ते दुसऱ्याला देत आहेत. मग या विहारामध्ये राहणारे सारे लोक, आता दुष्काळ म्हटल्यानंतर बघा किती
बेकार परिस्थिती असते. आम्ही दुष्काळ पाहिला नाही हो, पण ऐकलेला तर आहे ना. 2 दुष्काळ असतात, एक असतो सुक्का, एक ओला. एक वेळ अशी येते की पावसामुळे काहीच जमिनी शिल्लक राहत नाही, आणि एक वेळ अशी येते की पाऊसच पडत नाही, है ना. म्हणजे जमिनीतून काही वर येत नाही, म्हणजे माणूसच जिवंत राहू शकत नाही, असा दुष्काळ त्यावेळेस पडला होता. आणि मग त्या बुद्ध विहारात वास्तव्याला असणारे लोक भिक्खूंच्या भोजन पात्रातलं भोजन करून राहू लागले. 1.5 महिना त्यांनी असा बसा कसा तरी काढला, आणि 1.5 महिन्यानंतर वर्षावास संपन्न झाला. 1.5 महिन्यानंतरचा वर्षावास संपन्न झाल्यानंतर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांसमवेत असलेले 500 भिक्खू श्रावस्तीला निघाले. श्रावस्तीला ते निघाल्यानंतर त्या विहारातले सारेच लोक बुद्धांच्या सोबत आले. इकडे दुष्काळच होता ना, इकडे खायला पियाला काहीच नव्हतं. मग हे सारे लोक त्या 500 भिक्खू संघासमवेत आणि बुद्धांसमवेत श्रावस्तीला आले. आता श्रावस्ती ही धनधान्यानं संपन्न आहे. तिथं मिगारमाता विशाखा आहे, तिथे अनाथ पिंडक आहे, तिथे मोठे मोठे श्रेष्ठी लोक आहेत, व्यापारी आहेत, आणि विशेषतः 75% हे बुद्धाचे उपासक आहेत. तिथे भिक्खूंना काय कमतरता आहे? अजिबातच नाही. तथागत सम्यक संबुद्ध 500 भिक्खू समवेत श्रावस्तीच्या द्वाराजवळ आले की साऱ्या श्रावस्तीच्या लोकांनी तथागतांच्या चरणावरती पुष्पाची उधळण केली, संघावरती पुष्पांची उधळण केली, आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं श्रावस्तीमध्ये त्यांचं स्वागत सत्कार केला. आणि तेही आलेले सगळे लोक त्यांच्यासोबत राहू लागले. आता इथे जे पाहिजे ते अन्न मिळायचं भिक्षापात्रामध्ये, आणि तिकडले दुष्काळातले लोक, दुष्काळ सापडलेला माणूस जर इकडे येऊन तूप पोळी खात असेल तर मग काय मजाच आहे त्याची, आहे ना. तिकडे पाणी भेटेना आणि तिकडे अर्ध्या पोटात राहावं लागलं. पण इथं आलेले हे मस्त त्यांना भोजन मिळू लागलं, आणि हे भोजन मिळाल्यामुळे झालं असं की ते खूप चांगल्या पद्धतीनं भोजन करायचे, आणि भोजन केल्यामुळे, जास्त अतिरिक्त भोजन केल्यामुळे ते सुस्ताडून गेले होते. हलगर्जीपणामुळे किंवा आळसामुळे त्यांना ते काय धम्मकार्यात अग्रेसर होऊ शकले नाहीत, किंवा तशा पद्धतीने त्यांना ते लक्ष देता आलं नाही, आचरण करता आलं नाही. झालं असं की भिक्खू संघासमवेत आलेले सारे लोक हे खूप चांगल्या पद्धतीनं पंचपक्वान खाण्यामध्ये मग्न असताना मात्र 500 भिक्खू संघ जो तिकडे गेला होता वेरज्जा गावात, 500 भिक्खूंचा संघ हा वेरज्जा गावात जसे राहायचे तसेच ते श्रावस्तीत पण राहू लागले. बघा, म्हणजे दुष्काळात सापडलेल्या गावात जाऊन त्यांनी 3 महिने वर्षावास केला, आणि त्या दुष्काळातल्या लोकांसमवेत राहत असताना ज्या पद्धतीनं ते भोजन करत होते तसंच भोजन ते इकडे येऊन करू लागले. आणि ही सारी हकीकत, ही गोष्ट, ही माहिती तथागत सम्यक संबुद्धांना समजली, आणि तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी हा उपदेश दिला. काय म्हणतात तथागत सम्यक संबुद्ध? की माणसाने परिस्थितीनुसार, ज्याला परिस्थिती समजली ना जीवनातली, तो मनुष्य दुःखीच होऊ शकत नाही. परिस्थिती समजली पाहिजे, परिस्थिती समजली पाहिजे, आणि परिस्थिती ज्याला समजेल ना तो व्यक्ती दुःखीच होऊ शकत नाही. बरं, आलेलं दुःख सुद्धा बुद्ध धम्म संघ यांची स्मृती करून, म्हणजे बुद्धाचे गुण, धम्माचे गुण, संघाचे गुण, आणि इथे निर्माण झालेल्या प्रत्येक अरहंताच्या गुणांचं स्मरण करून व्यक्ती, स्त्री अथवा पुरुष, हा आपल्या दुःखातून बाहेर येत असतो. हे खूप सुंदर उदाहरण आहे दुःखातून बाहेर येण्याच्या संदर्भात, परिस्थितीच्या संदर्भात. परिस्थिती है ना, परिस्थिती अशी कोणावर आली होती बरं? परिस्थिती अशी आली होती जिच्या गर्भात 7 वर्ष 7 महिने 7 दिवस एक गर्भ होता, सुप्पवासा, है ना. किती? 7 वर्ष. फक्त बोधिसत्वाचा गर्भ किती दिवसाचा असतो? 10 महिन्याचा. तो पण 1 वर्षाचा नसतो, 1 वर्षाला 2 महिने कमी, बरोबर आहे. पण शिवली 7 वर्ष 7 महिने 7 महिने 7 वर्ष 7 महिने 7 दिवस.
या माऊलीनं 7 वर्ष 7 महिने काढले, पण उर्वरित 7 दिवस खूप प्रचंड तिला त्रास होत होता ना. आता यांचं पूर्वीजन्मीचं ते कर्म होतं, आईचं आणि मुलाचं सुद्धा, है ना. मग तिने ते 7 दिवस कशी मॅनेज केलेत, परिस्थिती लक्षात घेऊ. लक्षात, 6 दिवसापर्यंत सुद्धा तिला भयानक त्रास होत होता. शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 7व्या दिवसापर्यंत तिला खूप त्रास होत होता. आणि ती काय म्हणायची बरं, अरे हे दुःख तर काहीच नाही, या जम्बूद्वीपामध्ये तथागत सम्यक संबुद्ध आहेत, त्यांच्या बुद्ध वचनाने, त्यांच्या मंगलवाणीने असे दुःख किती गळून पडतात. अरे हे दुःख तर काहीच नाही, तथागतांचा भिक्खू संघ आहे, अनुपम धम्मदेशना देतो आणि त्यांच्या धम्मश्रवणामुळे हे दुःख निघून जातात. अरे हे दुःख तर काहीच नाही, तथागत सम्यक संबुद्ध सांगतात की साऱ्या दुःखांना पार करून जेव्हा मनुष्य निर्वाण पदापर्यंत पोहोचतो, याच देही याच डोळा. जेव्हा निर्वाण पद म्हणजे सुख है ना, मेल्यानंतर नाही, जिवंतपणाने उघड्या डोळ्याने दिसणारं सुख, समाधान. निर्वाण म्हणजे काय, निर्वाण या शब्दाचा साधा सोपा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. जिथं कायमस्वरूपी सुख टिकू लागलं त्याला म्हणतात निर्वाण, त्याला म्हणतात निर्वाण. म्हणजे आता सुखाची जी अवस्था आहे ना, ती सुखाची अवस्था स्थिर आहे. सुखाची अवस्था स्थिर आहे. मग सुखाची अवस्था स्थिर कशी होईल, जेव्हा मनाची अवस्था स्थिर राहील ना. आता मनाची अवस्था स्थिर कशी राहील, जेव्हा सुखद दुःखद असुखद अदुःखद ह्या संवेदना जाणत 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 है ना. ते कणीस आहे, मक्याचं कणीस, एक पापुद्रा काढायचा, पुन्हा एक पापुद्रा काढायचा, पुन्हा एक पापुद्रा काढायचा, असे कित्येक पापुद्रे काढल्यानंतर मग तुम्हाला ते मणी सापडतात, है ना. त्या मकेच्या कणसातले ते दाणे मणी है ना. आता ते मणी तुम्ही सगळे पापुद्रे काढले, बरोबर आहे. मक्याच्या कणसाचे सारे पापुद्रे काढल्यानंतर तुम्ही त्या मण्यांना म्हणायचं की अहो मणी मणी तुम्ही माझ्या हातामध्ये या, येतील का. बघा, बरेच इथले बरेच लोक ना, बरेच इथले लोक तिथपर्यंत गेलेले आहेत, पाहिलं मग लगेच वापस आले. झालं असं म्हणजे त्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन सुद्धा ती रिटर्न येतात, है ना. साधना करता करता बघा, साधना करता करता एक बारीक अनुभव तुम्हाला प्रत्येकाला जाणवत असेल. जेव्हा आपण साधनेला बसतो ना, साधनेला बसल्यानंतर 10, 15, 20, 25 मिनिटांना कसे निघून जातात पताच नाही लागत. बरं, त्याचं तुम्ही निरीक्षणही करू शकत नाही. 10-15 मिनिटाचं ते पहिले तुम्ही बसलात ना, जेव्हा तुम्ही घरून आलेलात, सकाळचं वातावरण फ्रेश आहे आणि मनात जिद्द आहे, ठरून आलात नाही आज बसायचंच, अरे खरंच अर्धा तास कसा निघून जाते समजतच नाही. आणि तो अर्धा तास निघून कसा गेला बरं, तो अर्धा तास तुम्ही ज्या पद्धतीने निर्णय करून आलात ना, तुमची निर्णय क्षमता ही स्थिर होती, ती डगमगत नव्हती. मग निर्णय क्षमता ही जास्तीत जास्त 2 तास 3 तास राहू शकते. बरं, ते कायमस्वरूपी ध्यानाला बसणाऱ्या लोकांसाठी आहे हा. त्यांची निर्णय क्षमता 1, 2 तास 3 तास राहू शकते. पण न्यू कमर, नवीन लोकांची ती तशीच मानसिकता राहत नाही ना. मग ती तशी मानसिकता राहिल्या कारणाने एक अर्ध्या तासानंतर ना सगळं डगमगून जातं. मग कधी भूकच लागते, कधी तहानच लागते, कधी पायात दुखते, कधी चक्करच येते, कधी डुलक्याच येतात आणि कधी उघडझाप डोळ्याची सुरूच राहते. मग त्यामुळे ती स्थिरता प्राप्त होत नाही. ती स्थिरता प्राप्त होते का, अजिबात नाही. तथागत सम्यक संबुद्ध काय म्हणतात की सुखाला टिकवण्यासाठी तुम्हाला नदीसारखं राहावं लागेल. नदी समुद्राचं काम नाही. इथे समुद्र काय दिलेलं घेते,
ती घेत नाही. बरं, असलं नसलेलं समुद्रात नेऊन फेकते. असलं नसलेलं समुद्रात नेऊन फेकते. म्हणजे नद्या समुद्राला येऊन मिळतात ना. तिचं कसं आहे बघा, नदीचं किती, म्हणजे ही गोष्ट फार बारकाईने समजली पाहिजे. तथागत सम्यक संबुद्ध काय म्हणतात की परिस्थितीनुसार ज्याला सुख आणि दुःख यातला भेद समजतो, ज्याला स्वतःच्या मनाला स्थिरता प्रदान करून देता येते आणि स्थिरता प्राप्त झालेल्या चित्ताच्या चेतनेमध्ये सुखाचा अंकुर जो आहे तो त्याला छेदता येतो, तो व्यक्ती सुखी आहे. नदीचं कसं आहे, नदी कान्याकोपऱ्यातून, ओढ्यातून, नाल्यातून आलेली सारी घाण तिच्या प्रवाहाच्या द्वारे ज्यांनी त्या ओढ्या नाल्यांमध्ये घाण केली त्यांनाच ती परत देते. घ्या, हे तुमचं तुम्हालाच, नको बाई मला, हे तुमचं तुम्हालाच, राहिलेलं समुद्राला दान देत राहते. मग नदीकडून हे शिकायला पाहिजे. काय शिकायला पाहिजे माणसानं, की माणसाने माणसाच्या म्हणजे विकासासाठी, मनाच्या चिंतनासाठी आणि मनाला स्थिरता प्राप्त करून घेण्यासाठी माणसाने या सामुदायिक जीवनामध्ये जीवन जगत असताना माझ्यासाठी काय तेवढंच आम्ही घेतलं पाहिजे. तर होते असं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणसाला पाहिजे ते माणूस घेत नाही आणि न पाहिजे तेच साठवून ठेवते. म्हणजे ही स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी माणसाने अशा पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या भिक्खूंच्या दैनंदिनीमध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात किंवा ज्या माध्यमातून आता तिथली तशी परिस्थिती होती, वेरज्जा गावची तशी परिस्थिती होती, म्हणून त्यांनी तसं राहिलं. अर्धपोटीच राहायचे ना, ते मिळालेल्या पात्रातलं अर्ध अन्न इतर लोकांना द्यायचे. पण इथे आल्यानंतर श्रावस्तीमध्ये तर पंचपक्वान्न होते ना, पण तरीही त्यांची अवस्था बदलली का नाही. म्हणजे परिस्थिती कशीही असो, सुखा दुष्काळ असो, ओला दुष्काळ असो, सुख असो दुःख असो, परिस्थिती कशीही असो, पण ज्या माय माऊलीला, ज्या उपासकाला आपल्या मनाचं चिंतन करून मनाला स्थिरता प्राप्त करून देता येईल, त्या परिस्थितीनुसार तेव्हा त्या माणसाला सुख नावाचा मित्र मिळतो. सुख नावाचा मित्र मिळतो. दुःख नावाचा वैरी तर तुमच्या 5वीला पुंजलेला आहे. आमच्या मनाला स्थिरता प्राप्त करून दिली पाहिजे. तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे असलेल्या, श्रावस्तीमध्ये असलेल्या वेरज्जा गावच्या लोकांसाठी, 500 भिक्खूंसाठी आणि तिथल्या सर्व उपासक उपासिकांसाठी धम्मपदातील 83 क्रमांकाची ही गाथा बोलून सर्वांना धम्म अमृत पाजले, अर्थात धम्म उपदेश दिला. धम्मपद गाथा क्रमांक 83. सब्बतवे सपुरीसाच जंती न काम कामालपयन्ति संतो सुखेन पुच्छात्वा दुःखेन न उचावचं पंडिता दस्सयन्ति. अर्थ, सत्पुरुष कुठेच आसक्त होत नाहीत. ते आपल्या पंच इंद्रियाला समृद्ध करतात, म्हणजेच पंच इंद्रियाच्या लालसेनं ते दुष्कृत्य करत नाहीत. त्यांना सुख मिळो अथवा दुःख बुद्धिमान लोक विकारवश होत नाहीत. अर्थात की पंडित, आपण हा पंडित वर्ग पाहत आहोत है ना, तर पंडित म्हणजे कोण आहे की ज्या सत्पुरुषांना म्हणजे चांगल्या माणसांना हे समजतं की माझ्या संपूर्ण 5 इंद्रियावरती माझा कायम स्वरूपीचा ताबा आहे, तेव्हा ही लोक अशा कुठल्याही न पूर्ण होणाऱ्या अपेक्षेच्या पोटी आपली धावपळ करत नाहीत. ते परिस्थितीनुसार त्या परिस्थितीतून मार्ग काढत 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 धम्माचा अभ्यास करत, धम्मज्ञान घेत, विपස්සना करत आपल्या मनाला सुखी आणि समाधानी बनवतात. या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो. या तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्म उपदेशाने
आपल्या सर्वांना सुख प्राप्त हो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी खूप खूप मंगलमैत्री, खूप खूप आशीर्वाद.